नमस्कार, श्री स्वामी समर्थ। एक गरम तव्यावरती पाणी टाकू नका, जीवनात दुर्दैव येईल। 3 तव्यावर मिठाचा प्रयोग करा, घरात धनसंपत्ती वाढेल। नमस्कार, आपल्या घरात सुख समृद्धी टिकून ठेवण्यासाठी वस्तूचे काही नियम पाळणे गरजेचे आहे। अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला नियमितपणे घडत असतात, ज्याचा थेट संबंध आपल्या जीवनात होत असलेल्या बदलांशी असतो। जर तुमचा वास्तुशास्त्रावरती विश्वास असेल तर घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्याच पाहिजेत, हेही लक्षात ठेवा। त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात ही वास्तूचे नियम पाळावेतच, कारण घराचे हृदय हे स्वयंपाकघरच असते आणि म्हणून स्वयंपाकघराच्या बाबतीत कोणीही निष्काळजीपणा करू नये। स्वयंपाकघरामध्ये साक्षात अन्नपूर्णेचा वास असतो। स्वयंपाकघर जसे नीटनेटके आणि स्वच्छ सुंदर असेल तर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा आपल्या घरी कधीही अन्नधान्याची कमतरता पडू देत नाहीत। स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंशी वास्तूचा संबंध असतो। तवा हा असाच एक उपकरण आहे। जसे अन्न तसे मन असं म्हटलं जाते आणि म्हणून स्वयंपाकघरात वास्तूचे नियम पाहणे अत्यंत गरजेचे आहेत। विशेषतः स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या भांड्यांचा विचार केला तर तुमच्या जीवनात अनेक बदल होऊ शकतात। स्वयंपाकघरातील तव्याचा गैरवापर तुमच्या आयुष्यात दुर्दैव आणू शकतो आणि त्यामुळेच आज आपण व्हिडिओमध्ये तवा कशा प्रकारे वापरावा हे जाणून घेणार आहोत। 1 खराब तवा वापरू नका। वास्तुशास्त्रानुसार चुकूनही रोटी बनवताना खराब तवा वापरू नये। अशा तव्यामुळे तुमच्या घराचे आर्थिक नुकसान होऊ शकते। जर तुम्ही घाणेरड्या तव्यावरती अन्न शिजवले तर ते घराच्या प्रमुखासाठी सर्वात हानिकारक ठरते। घरातील प्रमुख व्यक्तीला कोणत्याही कार्यामध्ये यश येत नाही, सतत हाती निराशाच लागते। 2 जळलेला पॅन कधीही वापरू नका। रोटी बनवताना पॅन जळत असेल तर वापरू नका। असं केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकतं। जळलेले पॅन नशीब खराब करू शकतं आणि सुखी वैवाहिक जीवनात अडचणी आणू शकते। त्यातून थेट खाऊ नका। तव्यावरून चपाती कधीही खाऊ नका, कारण यामुळे अनावश्यक खर्च वाढू शकतो। रोटी नेहमी प्लेटमध्ये काढा आणि नंतरच खा। 3 रात्री गॅसवर तवा ठेवू नका। रात्री स्वयंपाकघरातील काम संपवून तुम्ही गॅसवर तवा तसाच ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते। असे करणे माता अन्नपूर्णेचा अपमान करण्यासारखं आहे आणि यामुळे घरात अन्न आणि पैशाची कमतरता भासू शकते। 4 जेवण बनवल्यावरती तवा स्वच्छ ठेवावा। सर्वजण जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी धुवावा। तवा धुतल्याने अन्नाची देवता प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही। स्वयंपाक केल्यानंतर पॅन नेहमी स्वच्छ केला पाहिजे। योग्य पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी तवा भिजवल्यानंतर लगेच स्वच्छ न करता तो थंड झाल्यावर स्वच्छ करावा, असेही मानले जाते। ते अधिक चांगले साफ करण्यास मदत करते। 5 तुटलेला किंवा वाकडा तिकडा तवा वापरणे टाळावा। आपण कधीही वाकडा किंवा गंजलेला तवा वापरू नये। घरात असा तवा असेल तर लगेच बदलून घ्या। तुटलेला तवा घरातील लोकांचं नशीब बिघडू शकतं आणि जीवनामध्ये दुर्दैव आणू शकतो। 6 तव्यावर लिंबाच्या रसात थोडे मीठ टाकून तवा भिजवावा। प्रत्येक वेळी तुम्ही ते कराल तेव्हा ते नवीनसारखे तवा होईल। तसेच ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की रात्री तवा स्वच्छ केल्यानेही घरातील राहू सुधारतो। तर खालील चुका तव्याच्या बाबतीत करू नका। 1 सकाळी वापरलेला तवा कपड्याने कधीही पुसून रात्री त्याच तव्यात रोटी शिजू किंवा भाजू नये। असं केल्याने माता अन्नपूर्णेचा अपमान होतो आणि त्यामुळे घरात आजारपण येऊ शकते। यामुळे स्वयंपाकघरामध्ये नकारात्मकता ऊर्जा तयार होते। 2 तीक्ष्ण वस्तूंनी तवा कधीही घासू नका। तव्याला कोणत्याही धारदार वस्तूने घासू नका।
यामुळे माता क्रोधित होतात. तवा जळाला तर हलक्या हाताने स्वच्छ करा. तवा खरवडल्याने कुटुंबातील सदस्यामध्ये भांडणे वाढतात. 3. गरम तव्यावरती पाणी टाकू नका. तवा गॅसवरून उतरल्यावरती लगेच त्यात कधीही पाणी घालू नये. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की हे पतीच्या आयुष्यासाठी व आरोग्यासाठी अशुभ संकेत असतात. 4. तव्यावर कुटुंबातील सदस्यांसाठी रोटी बनवण्यापूर्वी पहिली रोटी गायीसाठी काढावी आणि त्यामुळे घरात दरिद्रता राहत नाही आणि घरामध्ये सुख शांती नांदते. 5. तसेच तुम्ही तव्यावर चपाती किंवा भाकरी भाजण्या अगोदर 2 चमचे कच्चे दूध देखील शिंपडू शकता. यामुळे माता लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते आणि माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा दोघेही प्रसन्न होतात. तसेच अन्नदेवतेचे आशीर्वाद देखील आपल्याला मिळतात. 6. बरेच लोक तवा उलटा ठेवतात आणि यामुळे घरामध्ये अचानक आकस्मिक घटना घडण्याची शक्यता असते. तसेच यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा देखील क्रोधित होतात. त्यामुळे कृपया तवा उलटा ठेवू नये आणि तो तवा नेहमी सरळच ठेवावा. 7. खरं तर तव्याचा संबंध राहू ग्रहाशी आहे. त्यामुळे तव्याचा योग्य पद्धतीने वापर न केल्यास राहू ग्रहाचे अशुभ परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. त्यामुळे तवा नेहमी स्वच्छ करून व्यवस्थित जागी ठेवावा. तवा नेहमी आडवा ठेवावा. त्याला कधीही उभा करून किंवा पालता असा ठेवू नये. 4. तव्यावर पोळी किंवा भाकरी भाजण्याआधी त्यात थोडे मीठ टाकावे. असे केल्यानेही घरात कधीही धनधान्यांची कमतरता भासत नाही. 9. तवा कधीही अशुद्ध अवस्थेत ठेवू नये. याचा वापर पूर्ण झाला की तो स्वच्छ करून ठेवावा, नाहीतर घरामध्ये दरिद्रता येते. 10. समाजामध्ये तुमचा मान कमी होत असेल किंवा तुम्हाला कधी मोठा समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या पॅन म्हणजे तव्याकडे लक्ष दिले पाहिजे. सकाळी उठून तव्यावर रोटी बनवताना त्याआधी थोडे मीठ शिंपडा आणि त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते व घरात सुख समृद्धी राहते. 11. तवा गॅसवर कधीही रिकामा ठेवू नये. असेही मानले जाते त्यावर शिजवून झाल्यावर सेल्फवर किंवा गॅसजवळ कुठेतरी बाजूला ठेवावा आणि तो थंड होऊन द्यावा. रिकामा तवा गॅसवर म्हणजेच तुमच्या घरातील संपत्ती बिघडवणे, कारण सतत गॅसवर रिकामा तवा ठेवला तर गॅसलाही आशा लागते असं म्हटलं जातं. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करतात. धनदेवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. पण तुम्ही रोज अशा काही गोष्टी करू शकता ज्यामुळे तुमच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील. माता लक्ष्मीची धनाची देवी म्हणून पूजा केली जाते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते असेही मानले जाते आणि अशा स्थितीत अशी काही कामे सांगणार आहोत जी तुम्ही दररोज करून देवी लक्ष्मीची विशेष कृपा मिळवू शकता. त्यासाठी सर्वांच्या त्याच्या परीने प्रयत्न चालू असतात, परंतु सर्वांच्या प्रयत्नाला यश येत नाही. काही व्यक्ती थोडे कष्ट केले तरीही खूप पैसे मिळवतात, खूप श्रीमंत होतात, परंतु काही व्यक्ती असतात त्यांना कधीही कष्ट केले, भरपूर मेहनत घेतली तरी त्यांची परिस्थिती सुधारण्याचं नावच घेत नाही. तुळशीला ही माता लक्ष्मीचं संबंधित मानले जाते आणि अशा स्थितीत रोज तुळशीची पूजा करावी. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी नांदते. शास्त्रानुसार दान आणि परोपकाराला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. यामुळे साधकाला पैशाच्या समस्येला सामोरे जावे लागत नाही. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारी उपवास करणे खूप शुभ मानले जाते. शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो आणि म्हणून शुक्रवारचे व्रत वैभव लक्ष्मीचे व्रत म्हणून ओळखले जाते. हे व्रत केल्याने भक्ताला लक्ष्मी देवीची विशेष कृपा प्राप्त होते.
हे काम संध्याकाळी करा. हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. त्यामुळे सकाळी संध्याकाळी घरातील मंदिराची स्वच्छता केल्यानंतर पूजा करावी. त्यासोबतच संध्याकाळी घराच्या अंगणात किंवा मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा. संध्याकाळी देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते, तसेच तुमच्या कुटुंबावरही राहते. हे काम एक रोज करा. देवी लक्ष्मीचा वास तेथेच असतो जेथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते. अस्वच्छ ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही. त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात नेहमी स्वच्छता ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.